हा व्हिडिओ मोटिवेशनसाठी नाही, हा व्हिडिओ शांततेसाठी आहे. जर तुझं मन सतत अलर्ट असेल, जर छोट्या गोष्टींनी सुद्धा तुझ्या छातीत दडपण येत असेल, जर लोक म्हणत असतील इतकं टेन्शन घेऊ नकोस आणि तरीही तुझं मन ऐकत नसेल, तर ऐक. तू वीक नाहीस, तू ब्रोकन नाहीस, तुला वेड लागलेला नाही, तुला अँझायटी आहे. आणि आज आपण अँझायटी म्हणजे काय हे शांतपणे खोलवर समजून घेणार आहोत. अँझायटी कशी वाटते? छातीत जडपणा, श्वास पूर्ण न भरल्यासारखा, मनात सतत काहीतरी चुकतंय अशी भावना. कधी कारण नसतं पण शरीर रिॲक्ट करतं. लोक विचारतात काय झालंय आणि तुझ्याकडे उत्तर नसतं. हे नाटक नाही, हे ड्रामा नाही, हे नर्वस सिस्टीम ओव्हरलोड आहे. अँझायटी म्हणजे मन आणि शरीर दोघंही सतत धोक्यासाठी तयार असणं. फिअर आणि अँझायटी वेगळी आहेत. फिअर म्हणजे समोर धोका आहे, अँझायटी म्हणजे धोका नसतानाही धोका येईल अशी तयारी. उदाहरणार्थ, फिअर समोर कुत्रा आहे, अँझायटी कुत्रा नसतानाही तो येईल अशी भीती. मन भूतकाळातल्या एका वाईट अनुभवावरून भविष्याला जज करतं आणि म्हणूनच अँझायटी जास्त विचार करणाऱ्यांना, जास्त फील करणाऱ्यांना जास्त होते. ही कमजोरी नाही, ही सेन्सिटिव्हिटी आहे. दिवसभर अँझायटी कमी असते आणि रात्रीच वाढते का? दिवसा काय होतं? दिवसा काम असतं, लोक असतात, आवाज असतात, डिस्ट्रॅक्शन्स असतात आणि रात्री शांतता असते, एकटेपणा असतो, विचारांसाठी जागा असते. मग मन विचार करत नाही, मन फाईल्स उघडतं. ज्या गोष्टी आपण दिवसभर टाळतो त्या रात्रीच परत येतात. हे प्रॉब्लेम नाही, हे बॅकलॉग आहे. अँझायटी फक्त मनात नसते, ती शरीरातही साठते. जसं की घट्ट मान, दुखणारी पाठ, पोटात गुळा, थकवा, झोप न लागणं. कारण मन आणि शरीर वेगळे नाहीत. मन घाबरतं आणि शरीर फाईट ऑर फ्लाईटमध्ये जातं. आणि जेव्हा ही अवस्था दिवसेंदिवस चालू राहते तेव्हा एक्झॉशन येतं. म्हणून अँझायटी डोक्यातला विचार नाही, ती पूर्ण शरीराची अवस्था आहे. अँझायटी असताना लोक म्हणतात सगळं ठीक होईल, पण मन शांत होत नाही. का? कारण अँझायटीला शब्दांची गरज नसते, तिला सुरक्षिततेची भावना हवी असते. मी सेफ आहे हे मनाला पटायला वेळ लागतो आणि म्हणूनच गुगल सर्च, सतत कन्फर्मेशन, लोकांना पुन्हा पुन्हा विचारणं हे सगळं टेम्पररी आराम देतं, पण अँझायटी कमी करत नाही. हिलिंग म्हणजे अँझायटी घालवणं नाही, हिलिंग म्हणजे अँझायटी आली तरी तिच्याशी लढणं थांबवणं. मनाला सांगणं मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा मनाला आतील सुरक्षितता मिळते तेव्हा अलर्ट मोड हळूहळू कमी होतो. हिलिंग स्लो असते पण ती रिअल असते. हा व्हिडिओ अवेअरनेससाठी आहे, पण काही लोकांसाठी फक्त अवेअरनेस पुरेसा नसतो. म्हणून मी एक छोटासा गाईड तयार केला आहे, 21 डेज ओव्हर थिंकिंग अँड अँझायटी रिसेट प्लॅन. हा गाईड क्विक फिक्स नाही, हा डेली इमोशनल स्ट्रक्चर आहे. लिंक पिन्ड कॉमेंटमध्ये आहे. घ्यायचं की नाही तो निर्णय तुमचा. आणि शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, अँझायटी असणं म्हणजे तू तुटलेला नाहीस, तू फक्त थोडा जास्त जागरूक आहेस आणि जागरूक माणूस हील होऊ शकतो.